नमस्कार. तू ही रे माझं मितवा सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत. इथे इमोशनल झालेला असतो अर्णव आणि त्याच वेळेला तिथे अंजली येते आणि विचारू लागते, "काय झालंय? तू का रडत आहेस?" तर तो सांगतो, "मी एक स्वप्न पाहिलं, फार वाईट होतं आणि आईबद्दल होतं. त्यामुळे मला आईची आज खूप आठवण येत आहे." असं म्हणत तो रडू लागतो. त्याला जवळ घेत अंजली म्हणते, "माझ्याजवळ बस, आपण थोडा वेळ बोलूया." हे स्वप्न वगैरे अशी पडतच असतात. एवढं इमोशनल होऊ नको. थोडंसं विसरायलाही हवं आपल्याला दुःख आपलं. आणि मग तो त्याच्या ताईजवळ बसून बोलत गप्पा मारत बसलेला असताना तो रडत असतो आणि ताई म्हणू लागते, "तुला माहिती आहे ना चिंटू, आईला तू रडलेला अजिबात आवडत नाही. बघ बरं, आकाशातनं आई आपल्याकडे पाहत असेल. ती तुला रडताना पाहून तिला किती वाईट वाटत असेल, तिचं मन तिला किती खात असेल." असं म्हणत ती त्याला समजूत घालत असते. हे सगळं काय ईश्वरी पाहत असते. ईश्वरी इमोशनल झालेली असते की हे सगळं देवा काय घडून बसलं खरंच. आणि तो आकाशाकडे पाहत पाहत बघून बोलत असतो मनामध्ये की ताई बघ ना काय होऊन बसलं, आपल्या दोघांचं नशीब कसं आहे गं. आपण लहानपणी पोरके झालो, मोठे झालो तर आपले जीवनसाथी आपल्याला चिटर मिळाले, आपला विश्वासघात करणारे जीवनसाथी आपल्याला मिळाले. काय नशीब आहे आपलं बघ, असं मनातली मनात बोलत असतो. वल्लवीचा मात्र संताप झालेला असतो. इतकं मोठं सत्य अर्णव समोर आलं आहे आणि अर्णव आत्ताही काहीही बोलायला तयार नाही, गप्प बसला आहे आणि त्या मुलीला पुन्हा एकदा घरी घेऊन आला आहे. हे सगळं सत्य मी का आणलं त्याच्यासमोर, त्या मुलीला घराबाहेर काढण्यासाठी. आणि हा मूर्ख माणूस तिला पुन्हा एकदा घरात घेऊन आला आहे आणि कशासाठी आणि का. एवढी प्लॅनिंग करूनही उपयोग झालेला नाही. त्यामुळे ती दुसऱ्या दिवशी सकाळी एक मोठा प्लॅन तिने केलेला आहे आणि तो ईश्वरीवरती असा टाकणार की त्याच्यामुळे ईश्वरी नक्कीच घराबाहेर पडेल असा तिचा विश्वास आहे. तर उद्या आपल्याला पाहायला मिळणार तिचा सगळ्यात मोठा प्लॅन काय असेल. रात्री अर्णव रूममध्ये येतो तावाने. तो खोलीत आल्यानंतर कपाटातलं सगळं सामान काढून हे रॅकच्या त्या बाजूला रूममध्ये कोपऱ्यात टाकू लागतो. ईश्वरी त्याला विचारत असते, का माझं सामान काढून फेकत आहे. तर तो सांगू लागतो की इथून पुढे तू आणि मी फक्त ह्या रूममध्येच वेगळे राहायचे. बाहेर गेलं तर नवरा बायको तर असणारच आहे, पण आपल्या दोघांमध्ये एक लक्ष्मण रेखा आहे, ती तू पार करायची नाही. मला तुझा आवाज आणि तुझा चेहराही पाहण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. त्याच्यामुळे इथून पुढे तू त्या बाजूला रूमच्या ह्या बाजूला मी राहणार. असं म्हणत तिला तो, माझ्या डोळ्यासमोरही राहू नको, गेट लॉस, मला तुझा आवाज हे ऐकायचा अजिबात इच्छा नाही असंही सांगतो. ईश्वरीला वाईट वाटत असतं, ती फार इमोशनल झालेली असते. देवा हे सगळं काय घडून बसले, काय झालंय बघ ना असं म्हणत रडू लागते. पण ती म्हणते की हे सगळं प्रकरण खरं तर आता आईशी बोलल्यानंतरच सॉल्व्ह होईल. हे दुःख जे अर्णव सरांना आलं आहे त्या दुःखाचं निवारण करायला हवं, ज्यामुळे ते थोडे शांत होतील आणि ते शांत झाल्याशिवाय याच्यावरती पर्याय निघणार नाही. याच्यासाठी पहिले आईला जाऊन भेटावं लागेल असंही ती मनातली मनात बोलू लागते. सकाळी सकाळी उठून सगळ्यात पहिले तेच काम ती करणार. आणि इथे ईश्वरीची आई पण त्याच मनस्थितीत आहे की ईश्वरी बरोबर तिकडे काय झालं असेल, घरातल्या सगळ्यांना सांगितलं का, कोण काय माझ्याबद्दल विचार करत असेल. नम्रताला पाहून तिला वाईट वाटतं की मी तिच्यावर रागवले, रुसले, तिला मी सत्य सांगितलं नाही की ती विचारत होती ती काळजीपोटी, मी तिला हकलवून लावलं. हे वाईट वाटतं तिला. तिच्याजवळ बसून ती म्हणते की बाळा मला हे सत्य लपवावं लागते, पण तुझी याच्यात काहीच चूक नाही, आपण सगळे याच्यात भरडले जात आहोत असंही ती म्हणत असते. त्याच वेळेला नम्रता झोपेतनं उठून बसते आणि आईला म्हणते, आई मला तुझं रागवलेलं अजिबात वाईट वाटलं नाही आणि इथून पुढे तू मला जे सत्य सांगत नाही, लपून ठेवते, ते मी पुन्हा कधीही विचारणार नाही. मला माहिती माझ्या आई कधीच चुकणार नाही. तिने जर काही लपवलं असेल तर ते आपल्या घराच्या सगळ्यांच्या सुखासाठीच. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ईश्वरी इथे आंघोळ करते. गणपती बाप्पाला नमस्कार करून म्हणते की आत्ताच जाऊन मी आईशी बोलते, त्याच्यानंतरच काहीतरी पर्याय निघेल असं तिला विश्वास वाटतो. आणि अर्णव सरांचे दुःख जर कमी करायचं असेल तर याच्यापेक्षा आपल्याकडे दुसरा मार्गच नाही. आता ती निघालेली असते तिच्या आईच्या घरी जाण्यासाठी. इथे वल्लवी मात्र दुसरा प्लॅन तयार करून वाटच पाहत बसलेली आहे की ईश्वरी कधी येणार आणि मी तिला हे सगळं देणार. ईश्वरी खाली यायची चाहूल तिला लागते. ती दब धरून खाली बसलेली असते. ईश्वरी आली की तिला ह्या प्लॅनमध्ये अडकवायचं असं तिने ठरवलेलं असतं. आणि ती वाट पाहत असताना ईश्वरी मग खोलीतनं निघालेली असते. खाली पायऱ्यांनी उतरून येते. त्याच वेळेला ईश्वरीला आडवी
होत वल्लवी म्हणते की ए पोरी माझं काम ऐक, तर ती म्हणते मामी मी नंतर करते. तर मामी तिला रागवते, एवढं काय अर्जंट काम आहे, माहेरी जाणं जास्त गरजेचं आहे का, पहिले मी सांगितलेलं काम कर, हे सगळं सामान स्टोर रूममध्ये नेऊन ठेव, हे काय आहे तर विचारायचं नाही, फक्त नेऊन ठेव, असं वल्लवीने सांगितलेलं असल्यामुळे ती सगळं सामान घाईगडबडीत त्या स्टोर रूममध्ये नेऊन ठेवते. तिला खरं तर एक फोटो दिसतो, पण तो कोणाचा आहे तो न पाहताच तिला घाई असते आईकडे जायची, तर ती निघून गेलेली असते. तो फोटो खरं तर कोणाचं आहे हे तिला माहिती पण नसतं. वल्लवीने मात्र छान प्लॅन केला आहे. त्या स्टोर रूममध्ये खरं तर तिने सात्विकाच्या आठवणी, फोटो, साड्या सगळं काही गुंडाळून त्या स्टोर रूममध्ये ठेवलेलं असतं. पण आता ते ठेवलं आहे कोणी, ईश्वरीने. तर नाव कोणाचं आहे ना, ईश्वरीचं. असा तिचा प्लॅन आहे अर्णवच्या नजरेतनं उतरवण्यासाठी. इथे नम्रता सांगते की क्लाउड किचनचे काहीच मेसेज मोबाईलवर येत नाही आहे. मी ना जिजूंना फोन करून विचारते काय झालं आहे म्हणून. तर इथे तिची आई सांगते की अजिबात त्यांना फोन करू नको, प्रत्येक गोष्टीला कशाला त्यांना त्रास द्यायचा. आता नम्रता म्हणते मग त्यांनी आपल्याला एवढी सगळी मदत केली, ते याच्यात पण मदत करतीलच नाही, पण नको त्रास देऊ जावई बापूंना, आपणच आपला मार्ग शोधूया, असं ती म्हणू लागते. आता ही मग तयार होते. ठीक आहे आई, मी ना आता क्लाउड किचनला जाऊन तिथे लॅपटॉपवरती चेक करते आपल्याला ऑर्डर्स वगैरे येत आहेत का नाही, का बरं मेसेज येत नाही ते बघण्यासाठी क्लाउड किचनवरती निघून जाते नम्रता. इकडे ईश्वरीच्या काळजीपोटी तिला फोन इथे तिच्या आई लावत असताना दारात ईश्वरी येते. तिला पाहून इथे दोघीही मायले की एकमेकींकडे पाहत रडू लागतात, घट्टमिठी एकमेकींना मारतात आणि आई हे सगळं काय होऊन बसलं ग, असं म्हणत ईश्वरी आईसमोर रडू लागते. पण ती तिच्या आईला सांगते आई जे काही झालं असेल ते माहीत नाही काय झालंय, पण मी एक विश्वासाने सांगू शकते की तू कधीही चुकू शकत नाही. तुझ्याशी बोलूनच मला ह्या सगळ्या गोष्टींवरती पर्याय निघेल आणि मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवते, असं म्हणत ती आईला विचारू लागते की काय झालेलं नक्की. इथे ईश्वरीची आई म्हणते मला माहिती होतं कधी कधी हे सगळं सत्य सांगावं लागेल, पण अशा परिस्थितीत सांगावं लागेल हे कधी वाटलं नव्हतं. माझ्याच भूतकाळाची सावली तुमच्या भविष्यावरती पडली, ही गोष्ट मला खरंच पटलेली नाही. पण आता ती सगळं सत्य सांगू लागते की मी कॉलेजनंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करायचा निर्णय घेतला. एका ठिकाणी मी जॉबसाठी विचारलं, तर तिथे ती बाई बोलली हां इथे इंटरव्ह्यू चालू आहे, तर तुम्ही आज जा. मग ते आत गेल्यानंतर इंटरव्ह्यू कुठे आहे असं विचारत असताना त्या सरांना चक्कर येते. त्यांना मी माझं खांदा डोकं टेकवायला देते आणि त्याच वेळेला मीडियातले लोक येतात, फोटो काढतात आणि सगळ्या जगभर गावभर बदनामी झाली. आणि त्याच्यानंतर माझ्या आईवडिलांनी मला देवासाला पाठवून दिलं. तुम्ही मला नेहमी विचारायचे ना देवासाला आई तू काय करत होती, तर हेच कारण होतं की माझं कधी लग्न होऊच शकणार नाही असं माझ्या घरच्यांना वाटू लागलं. त्यांनी मला तिकडे नेऊन सोडलं. पण मला माझ्या आयुष्यात देवाने तुझे बाबा पाठवले, त्यांनी मला समजून घेतलं, माझ्याशी लग्न केलं, असा सगळा प्रवास घडला. आणि त्या प्रवासाबद्दल इथे ईश्वरीला सत्य कळतं. सत्य कळल्यानंतर ईश्वरी म्हणते ती बाई नक्की कोण होती. आता ईश्वरी घरी येऊन अर्णवला सगळं सत्य सांगते की असं घडलं तसं घडलं, पण आता अर्णव तिच्यावर काय विश्वास ठेवायला तयार नाही. पण ती बाई कोण आहे तिला माझ्यासमोर आणा, तिने जर हे सगळं सत्य मला सांगितलं तर मी पण विश्वास ठेवल तुझ्यावर आणि तुझ्या आईच्या ह्या दुसऱ्या प्लॅनवरती. आणि ईश्वरी जीव तोडून सांगते की हा प्लॅन नाही, हे सत्य आहे, माझी आई मला सांगत आहे. तरी ते अर्णव विश्वास ठेवायला तयार नाही. तो मागतोय प्रूफ, माझ्यासमोर प्रूफ आणा, ती बाई घेऊन या. आणि हे सगळं सत्य ईश्वरीच्या आईला कळल्यानंतर ईश्वरीची आई अर्णवशी बोलण्याचा प्रयत्न करते की माझं ऐकून घ्या, मी तुम्हाला जे सांगितले ते सगळं पूर्ण सत्य आहे. तुमच्या वडिलांचा माझा अजिबात काहीही संबंध नाही, साधा आम्ही एकमेक दोघांना ओळखतही नाही, असं म्हणत ती तिची बाजू स्पष्ट करते. पण अर्णव तिलाही उद्धटपणे म्हणतो की ती जी कोणी बाई आहे तिला माझ्यासमोर आणा, ती बाई जर हे सगळं सत्य कबूल करेल तरच मी तुमच्यावर विश्वास ठेवल. आता ही सगळ्यात मोठी जबाबदारी ईश्वरीवर आली आहे त्या बाईला शोधण्याची. आणि ती बाई शोधल्यानंतरही खरं बोलेल, तिने बोललेल्या खऱ्या गोष्टीवर अर्णव विश्वास ठेवेल, हे सगळं काही पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल. तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुढील नवीन व्हिडिओ आणि नवीन ट्विस्टसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.